अपूर्वाई पु ल देशपांडे पान क्रमांक 162. मराठी आणि इंग्रज यांच्यात एक विलक्षण समान असं वेड आहे, ते म्हणजे नाटकाचं. इंग्लंडमधल्या माझ्या मुक्कामात तर मी वेड्यासारखी नाटकं पाहिली. शहरात पाहिली, खेड्यात पाहिली, कॉलेज विद्यार्थ्यांची पाहिली, लहान मुलांचीही पाहिली, संगीतिका पाहिल्या, टेलिव्हिजनवरची नाटकं पाहिली आणि रेडिओवर खूप ऐकली देखील. मोकळी संध्याकाळ पाहायची, खिसा चाचपून पाहायचा आणि नाटकाची तिकीटं काढून टाकायची. पाश्चात्य रंगभूमी यांत्रिक साधनांनी सुसज्ज आहे असं म्हणून थांबणं म्हणजे तिथल्या नटनट्यांचा अपमान करण्यासारखं आहे. मी पाहिलेल्या कुठल्याही नाटकात मायक्रोफोन नव्हता. रंगमंदिरं ध्वनिसंवाहनाच्या दृष्टीनं निर्दोष असत आणि तयार आवाजांच्या फेकीची करामत करण्यात नटच नव्हे तर नटीही धन्यता मानीत. या बायांचे आवाज भलतेच भक्कम आणि लवचिक. या रंगभूमीवर मी चार्ल्स लॉटनचं पार्टी नावाचं नाटक पाहिलं. लॉटननं त्यात एका दारुड्या बापाची भूमिका केली होती. त्यानं एंट्रीलाच टाळी घेतली. इंग्रजांचाच काय पण साऱ्या जगातल्या नाट्यरसिकांचा फार मोठा हा लाडका नट. चित्रपटातलं त्याचं यश त्याच्या फार प्राचीन म्युटिनी ऑन द बाउंटी पासून ते परवाच्या विटनेस फॉर द प्रॉसिक्युशनमधल्या वकिलाच्या भूमिकेपर्यंत मध्यान्नीच्या सूर्यासारखं तळपतं आहे. काहीसा बसकट घोगरा आवाज आणि कलायडोस्कोपसारख्या क्षणार्धात भावनांच्या छटांच्या विविधाकृती दाखवणारा त्याचा गुबगुबीत चेहरा तास कित्येक वर्ष मी रजतपटावर पाहत आलो आहे. लॉटनचं काम एकदा पाहिलं की ते विसरलंच जात नाही. काही वर्षापूर्वी ओ हेनरीच्या गोष्टीचा एक चित्रपट आला होता. त्यातल्या उपरतीच्या क्षणातल्या बेगुन्हा तुरुंगात जाणाऱ्या ट्रॅमच्या भूमिकेत शेवटी त्याला उपरती होते तेव्हा तो दिव्यत्वाच्या साक्षात्कारानं रडला आहे असा क्लोजअप लाखात एक पाहायला मिळतो. 8व्या हेनरीची त्याची ती वखवक, हंचबॅकचं कारुण्य, ला मिझराबला मधला तो खुम्या लॉटन, ह्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर जिवंत लॉटन जेव्हा रंगभूमीवर आला तेव्हा मी अरखून गेलो. या नाटकात लॉटन हा दारुड्यांना सुधारण्याच्या असायलममधनं पळून येतो. त्याच्या एकुलत्या एक मुलीची त्या दिवशी आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना पार्टी असते. यावेळी या नालायक बापाचं अस्तित्व तिला नको असतं. येतपासून ते आपल्या असहाय्य बापाच्या गळ्यात मिठी मारून ओक्साबोक्शी रडण्यापर्यंतची नाटकाची वाटचाल अशा उत्कटेनं झाली होती की आपल्या मराठी प्रेक्षकांप्रमाणे साहेब देखील मणमेसह मुसूमुसू रडतो हे मला त्या दिवशी कळलं. एका 10-12 वर्षाच्या पोरीनं लॉटनच्या मुलीचं काम केलं होतं आणि अशा तयारीनं केलं होतं की लॉटनबरोबर ती चिमुरडी जणू काय जुगलबंदी करत होती. सर राल्फ रिचर्डसन हेही इंग्रजी रंगभूमीवरील आणि बोलपटातील फार मोठं नाव. फ्लॉवरिंग चेरी हे नाटक पाहताना मला त्याच्या कामात आपल्या केशवराव दात्यांचा पुष्कळ भास झाला. आंधळ्यांच्या शाळेतलं ते दात्यांचं मनोहराचं काम आठवलं. ही भूमिकाही तशाच प्रकारची होती. लॉटनची रंगभूमीवरची हालचाल पाहताना गणपतराव बोडच दिसू लागले. दोघेही तसेच बाळसेदार नट आणि विनोद आणि कारुण्य यांच्या सीमारेषेवर नाचणारे दोघांचेही बोलके डोळे. मला ही नाटकं पाहताना आपल्या नटांची फार आठवण होई. ओल्डविक कंपनीचं ज्युलियस सीझर पाहायला गेलो होतो त्यावेळी ब्रुटसचं काम करणाऱ्या नटाकडे पाहताना वाटे आमचे नानासाहेब फाटक याच्यापेक्षा एका तसूनही कमी काम करत नाहीत. ब्रौ हा नावाचा फार्स पाहताना आमच्या शंकर घाणेकरांची सारखी आठवण येई. आमच्या मराठी रंगभूमीवर असे अनेक गुणी कलावंत झाले आणि आहेतही. इंग्रजांनी परंपरा टिकवली, आमची अनेक कारणांनी मोडली. चतुर योजकांचा अभाव म्हणावं की काळाला नमस्कार करून मोकळं व्हावं कळत नाही. चिंतामणराव कोल्हटकरांनी प्रख्यात इंग्रज नट सर हेनरी लँग यांच्याविषयी लिहिताना म्हटलं आहे की आपल्या अभिनय गुणांनी आपण दिपलो नाही. इंग्लिश नाटकं पाहताना मी देखील पुरुष नटांच्या अभिनय गुणांनी दिपलो नाही, मात्र रंगभूमीवरच्या नटींचे आवाजानं थक्क झालो. सणसणीत गोळीबंद आवाज ही मात्र आधुनिक नटनटींची शास्त्रशुद्ध कमाई आहे. नाट्य शिक्षणाच्या शाळातून आवाज घटवला जातो. आपल्याकडे पार्श्वनाथ आळतेकरांनी ह्या दृष्टीने प्रयत्न केले, परंतु अद्याप या गोष्टीकडे जावं तितकं लक्ष गेलेलं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे नाटकं पोट तिडकीनं होत नाहीत. वेस्ट एंडसारख्या सुसज्ज रंगभूमीची तर गोष्टच सोडा, परंतु मी खेड्यापाड्यातून फिरणाऱ्या नाटक कंपन्यांची नाटकं पाहिली, तिथे देखील असेच कमावलेले आवाज. बोलताना पिटातल्या प्रेक्षकांपर्यंत सहज रीतीनं आवाज पोचवून पुन्हा सहजतेचा भास कायम ठेवणं, आरड्याओरड्याची अजिबात जाणीव होऊ न देणं ही एक तारेवरची कसरत आहे. मी एंटरटेनरसारखे अत्याधुनिक नाटक पाहिलं, त्यात देखील अशीच आवाजदारी होती. त्याविषयी मी ब्रिस्टलमधल्या ओल्डविक नाट्यशिक्षण संस्थेतील एका शिक्षकाशी बोलत होतो. हा गृहस्थ गेली 30-40 वर्ष या व्यवसायात आहे.
एक गमतीचं सूत्र सांगितलं. तो म्हणाला, पुढल्या रांगांना आवाजाचा त्रास होता कामा नये, मधल्या रांगांना ते बोलणं नैसर्गिक वाटलं पाहिजे आणि पिठातल्या प्रेक्षकाला त्यातलं अक्षर कळलं पाहिजे. अशा बेतानं आवाज लावता आल्याशिवाय ग्रीज पेंट गालावर चढवू नये. भलताच अवघड दंडक. सध्याच्या दिवसात हा कायदा आला तर आपली जवळजवळ सगळी नाटकं बंद करावी लागतील. अर्थात जोपर्यंत आवाज पोचण्याच्या दृष्टीनं बांधलेली नाट्यगृहच आमच्याकडे नाहीत तोपर्यंत विरोधाचा सगळाच आवाज बंद करायला हवा. इंग्लंडमध्ये हौशी रंगभूमी आहे, चांगली जोरात आहे. ब्रिटिश ड्रामा लीगसारख्या मध्यवर्ती संस्थेच्या पंखाखाली जवळजवळ 800 हौशी संस्था आहेत. तिथे नवनवीन प्रयोग होतात, नाट्य शिक्षण शिबिरं होतात. लीगची आकृती सुंदर आहे. त्यांच्याजवळ त्यांची फार मोठी लायब्ररी आहे. मिस विल्यमसारखी त्यांची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. आपले श्री अलकाझी इथलेच विद्यार्थी. त्यांच्याबद्दल बाई अत्यंत अभिमानाने बोलत होत्या. असा विद्यार्थी हजारात एखादा येतो असे श्री अलकाझी यांच्याबद्दलचे उद्गार ऐकून मला खरोखर धन्यता वाटली. परंतु या सर्व संस्थातून व्यावसायिक रंगभूमीवर जायची नटनटींना महत्त्वाकांक्षा असते. प्रोफेशनल हे इथले भूषण आहे, दूषण नव्हे. मी ब्रिस्टलमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीच्या नाट्य विभागानं केलेलं नाटक पाहिलं. ख्रिस्त जन्मापूर्वीचा कथाभाग होता आणि नाटक ख्रिस्त जन्मावर संपत होतं. एका जुन्या स्क्वॉश खेळणाऱ्या इंडोर बॅडमिंटन कोर्टापेक्षा लहानशा जागेचं लंडनमधील प्रसिद्ध नाट्यगृह शिल्पी रिचर्ड सदर्न यांनी हे प्रायोगिक थिएटर बनवलं आहे. त्यात सुमारे 100 माणसं बसतात. विद्यार्थ्यांना रंगभूमीवर काम करायचं, नाटक बसवायचं आणि लिहायचं शिक्षण सोडाच, परंतु सभागृहात आलेल्या पाहुण्यांना व्यवस्थित आसनाधिष्ठित करायचं शिक्षणही इथे मिळतं. लुटूपुटूचं हे थिएटर जणू नाट्यविषयक लॅबोरेटरी आहे. विद्यार्थ्यांच्या त्या नाटकाचा दर्जा देखील खूप वरचा होता. मी त्यातल्या काही विद्यार्थ्यांना भेटलो. भावी आयुष्यातल्या स्वप्नात ते लंडनच्या वेस्ट एंडमधील थिएटरांमधले आपले प्रयोग आपल्या डोळ्यासमोरच पाहत होते. टेलिव्हिजननी खेड्यापाड्यात हिंडणाऱ्या नाटक मंडळांना मात्र बराच धक्का दिला आहे. एकतर इंग्लिश हवा ही दुष्ट, त्यातून दिवसभर शेतात रमणारी मंडळी संध्याकाळी पबमध्ये जातात. सणासुदीला नाटकं पाहायची, पण टेलिव्हिजनचं थिएटर आता दिवाणखान्यात आलं, त्यामुळे फायर प्लेसची ऊब घेत नाटकं पाहायची सोय झाली. नटनटींना टेलिव्हिजनवर द्रव्यलाभ खूप होतो. टेल ऑफ टू सिटीजची टेलिव्हिजनवर संगीतका झाली होती. 90 मिनिटांच्या ह्या कार्यक्रमात गायक, वादक आणि नटनटी यांचा मुशाहिरा म्हणून ₹1,00,000-1,25,000 रुपये द्यावे लागत होते. मात्र टेलिव्हिजन असो, रेडिओ असो, जातीवंत नटांचा जीव फूटलाईट्सच्या आसपासच रेंगाळत असतो. मोठमोठे नट चित्रपटातून किंवा TV वर आपले कामे करून देखील दरवर्षी नव्या जुन्या नाटकांमध्ये रंगत असतातच. लहान मुलांची रंगभूमी देखील व्यावसायिक स्वरूपाची आहे. लहान मुलांची नाटकं लहान मुलांसाठीच आणि लहान मुलांनीच करावायची हा विचार काहीसा चुकीचा आहे. प्रेक्षकांमध्ये मुले असतात, रंगमंचावर असायलाच पाहिजेत असं नाही. मुलांना अद्भुताची फार आवड मोठी. या नाटकात यंत्रसामुग्रीच्या आधारानं केलेले चमत्कार पाहून डोळे दिपतात. मी सिंड्रेला पाहायला गेलो होतो. थिएटर मुलांनी खच्चून भरलं होतं. आईबाप आले होते. रंगभूमीवर त्या प्रचंड भोपळ्यातून पांढऱ्या 12 शुभ्र जिवंत घोड्यांचा नक्षत्रांच्या टिकल्यांनी झगमगणारा रथ निघाल्यावर ह्या पोरांच्याहून पोर होऊन मी देखील केवढ्या टाळ्या पिटल्या होत्या. टॉमी स्टीलसारख्या लोकप्रिय गायकानं त्यात एका नोकराची भूमिका अप्रतिम केली होती आणि हँडलबार थाटाच्या मिशांचा विनोदी नट जिमी एडवर्ड्स आपल्या गमतीने आबालवृद्धांना हसवून बेजार करीत होता. या लहान मुलांच्या नाटकात नाटक पाहण्याइतकाच ते चिमुकले प्रेक्षकही पाहण्यात मला आनंद वाटे. रंगभूमीवर त्यांच्या लाडक्या पात्रांचा दुष्ट लोकांकडून छळ झाला की रडवेले होणारे ते प्रेक्षकगृह, अद्भुतांनी डोळ्यांची भोकरं करून पाहणारी ती गुबगुबीत बच्च्यांची गर्दी, आनंदानं आपल्या चिमुकल्या हातांनी टाळ्या पिटणारा, विदूषकांच्या विनंती बरहुकूम एका सुरात गाणारा, नाचणारा, कोड्यांची उत्तरं सांगणारा तो बाळ गोपाळांचा मेळावा पाहताना मन उचंबळून येई. मुलं ही खरोखर राष्ट्रांची संपत्ती आहे. आज आपली किर्लोस्कर कंपनी जिवंत असती तर गिल्बर्ट अँड सुलिव्हन कंपनी इतकी जुनी झाली असती. त्यांचा मिकॅडो हा आपल्या सौभद्रा इतकाच जुना आणि सौभद्रासारखाच सांगीतिक नाट्यावतार. अथवा शंकाच कशाला, फार काय सांगू मित्रा म्हणत गाण्यांना सुरुवात व्हायची. एवढंच नव्हे तर वन्स मोर देखील मिळायचे. मिकॅडोतल्या एका विनोदी नटाला तर एका गाण्याला 10 वन्स मोर मिळाले. दिनकर कामंडांच्या जातीचा हा नट दरवेळी गाणं संपवून विंगेत तऱ्हेतऱ्हेनं पावले टाकीत जायचा आणि लोक त्याला टाळ्यांच्या गजरात पुन्हा रंगमंचावर ओढून आणायचे. गेली 80 वर्ष चाललेल्या या नाटकाला मी गेलो त्या दिवशी देखील हाऊसफुल गर्दी होती. इंग्रज अमेरिकनांच्या अनेक पिढ्या आपल्या लग्नाला जातो मी किंवा वद जाऊ कुणाला शरणा यासारख्या या ऑपेरातली गाणी गुणगुणत आले आहेत.
माझ्या शेजारचा इंग्रज म्हातारा स्टेजवर गाणं सुरू झालं की हळूच गुणगुणायला लागी. मी अनेकदा त्याच्याकडे पाहिलं. इंटरव्हलमध्ये माझं त्याच्याशी बोलणं झालं. त्यानं हे नाटक असंख्य वेळा पाहिलं होतं. मग पडद्यावर जाईपर्यंत त्यातल्या भूमिका कोणी कशा काय केल्या हे तो मला सांगत होता. शेवटी मला त्याच्या एका वाक्याचं कौतुक वाटलं. हे लोक देखील प्रयोग बरा करतात, पण तुम्ही ते जुने नट पाहायला हवे. ते माय गॉड, त्यांची ताकदच निराळी होती. विचार करीत मी परतलो. जुन्या नव्यांचा संघर्ष इथेही आहे. या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकताना अण्णाला पाहिलं नसेल तुम्ही. जबर पुण्याईचा मनुष्य आणि एक एक दंड म्हणणारा धोंडीराज दिसू लागला. आणि तो जुना प्रेक्षक त्या नटाकडे अशा भाबड्या डोळ्यांनी पाहायचा. आपल्या मराठी रंगभूमीच्या दरबारी अण्णा, भाबड्या, दत्तू हल्ल्याळकर, भागवत, गणपतराव जोशी, केशवराव भोसले ही मंडळी प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या पायघड्यांवरून चालत आली आणि आपली पदचिन्ह उमटवून गेली. त्यांच्या आठवणींनी देखील आज देखील वृद्धांचे डोळे चमकून उठतात. मला वाटतं हे मनुष्य स्वभावाचं वैशिष्ट्य आहे. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागतं आणि मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या. मेकाडोतल्या त्या गाण्यांना वन्समोर पडत असताना मला बालगंधर्व, कृष्णराव, दीनानाथराव यांच्या गाण्यांचे वन्समोर आठवले. त्यांची ती हमखास टाण्यांची गाणी. थिरकवा साहेबांचा धा तीन धान डा सुरू झाल्यावर उसळणारे ते प्रेक्षागार. छे, गाण्या नाटकाचं वेड असलेल्या माणसाचा बोलता बोलता केव्हा धोंडीराज होईल हे सांगता येत नाही. मात्र माझ्या दृष्टीनं जुन्यातल्या जुन्या आणि नव्यातल्या नव्या प्रेक्षकाला स्थळकाळाचा विसर पडायला लावणारा एकमेव महान नाटककार म्हणजे शेक्सपियर. आज देखील देशोदेशींच्या रंगभूमीवर हा पठ्ठा शड्डू ठोकून उभा आहे. ऑक्सफर्डहून एका रम्य संध्याकाळी आम्ही स्ट्रॅटफर्ड ऑन एव्हन या शेक्सपियरच्या गावाला जायला बसमधून निघालो. त्यावेळी आळंदीला जायला निघालेल्या भाविक वारकऱ्यासारखी माझ्या मनाची स्थिती झाली होती. शेक्सपियर या नावाची जादू अचाट आहे. शाळा कॉलेजात परीक्षेला लावलेल्या पुस्तकात याची आपली पहिली ओळख होते आणि ही स्वारी आपल्या मानगुटीवर जाऊन बसते. ती आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाही. माझ्या पिढीतल्या नाटकाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात कधी ना कधीतरी शायलॉक, मार्क अँटनीचं भाषण वगैरे प्रवेश केलेले असतातच. एखादे जोशी मास्तर किंवा कुलकर्णी मास्तर आपल्या अस्खलित इंग्रजीत हे प्रवेश बसून घेत असतात आणि आपणही अत्यंत उत्साहानं शुद्ध इंग्रजीत फ्रेंड्स, रोमन्स अँड कंट्रीमॅन, आय हॅव कम टू बेरी सीझर वगैरे म्हणून शाळेच्या गॅदरिंगातल्या शेक्सपियरच्या आत्म्याला यातना दिलेल्या असतात. ऑक्सफर्डहून स्ट्रॅटफर्ड फारसं दूर नाही. बसनं 3-4 तासांचा प्रवास आहे. शेक्सपियरच्या गावी जाऊन त्याच्या समाधीला प्रणाम करायची माझी फार जुनी महत्त्वाकांक्षा होती. मी त्या गावाला पोहोचण्यापूर्वीच गदगदलो होतो. हा प्रवास देखील मोठा आनंददायक झाला. दुतर्फा हिरवळ, त्यातून डोकावणारी इंग्लिश केडी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सलामीला उभे असणारे उंच वृक्ष, आता त्यांच्यावर हेमंताची सुवर्ण शोभा दाटली होती. क्षणोक्षणी डोळ्यांचं पारणं फिटत होतं. त्या दुमजली बसच्या वरच्या मजल्यावर बसून ते दृश्य डोळ्यात साठवीत जाताना एका नदीच्या पुलाजवळ आमची बस वळली. एव्हन नदी. कामशेत स्टेशन नजीक वाहणारी महाराष्ट्राची भक्तिगंगा इंद्रायणी देखील या नदीपुढे गर्वानं तट्ट फुगेल एवढी चिमुकली ही नदी. हिच्या काठी हा विल्यम शेक्सपियर लहानाचा मोठा झाला. आम्ही पोचलो त्यावेळी दिवे लागणी झाली होती. स्ट्रॅटफर्डला आम्ही 3-4 दिवस राहणार होतो. शेक्सपियरच्या त्या गावाचे डोळे भरून दर्शन घेणार होतो. नाट्यप्रेमी लोकांची ही मक्का, रोम, काशी काय जे म्हणाल ते. उन्हाळ्याची सुट्टी संपून गेली तरी आमच्यासारखे देशोदेशींच्या लोकांचे थवे स्ट्रॅटफर्ड पाहायला दाटी करत होते. शेक्सपियर मेमोरियल थिएटरात अजूनही नाट्योत्सव चालू होता. इंग्रजांचा आवडता नट मायकेल रेडग्रेव्ह हा या यंदाच्या मानाचा मानकरी होता. दरवर्षी हा उत्सव उन्हाळ्यात सुरू होतो. मार्च ते नोव्हेंबर चालतो. शेक्सपियरच्या अफाट नाट्यसंपदेतून 4-5 नाटकं निवडली जातात आणि त्याचे भरपूर प्रयोग होतात. सर राल्फ रिचर्डसन, सर लॉरेन्स ऑलिव्हियर, सर जॉन गिलगुड, सर ॲलेक गिनेस, पॉल रॉबसन, डेम झेबेल थॉर्नडाईक यांच्यासारख्या हयात आणि अनेक श्रेष्ठ दिवंगत नटनटींनी इथे आपली सेवा सादर केलेली आहे. डायरेक्टर जॉर्ज बी शॉ यांच्या नेतृत्वाखाली ही नाटकं इथे होत आलेली आहेत. या उत्सवाची परंपरा जुनी आहे, परंतु सध्याचं भव्य नाट्यगृह युद्धकाळात बांधलं. एव्हनच्या संथ जलाशयात आपलं प्रतिबिंब उमटवीत ते उभं राहिलेलं आहे. या गावाला एका खरोखर क्षेत्राचं स्वरूप आहे. इथल्या दुकानदारांमागे, भोजनालयांमागे, लँडलेडीजच्या मागे शेक्सपियरची पुण्याई गेली काही शतके उभी आहे. ती पुण्याई त्यांना धन देते, मात्र आपल्या क्षेत्रांमधली इथे जशी अंधाधुंदी असते तशी ती इथे नाही. आटोकाट प्रयत्नांनी हे गाव एखाद्या फुलासारखं ताजं टवटवीत ठेवलेलं आहे.
आमच्या लँडलेडीनं हसतमुखानं आमचं स्वागत केलं. आमच्याबरोबर आमचे स्नेही डॉक्टर बार्लिंगे होते. त्यांचा आमच्याबरोबर यायचा बेत अचानक ठरला होता, त्यामुळे त्यांची राहायची सोय होईल की नाही अशी शंका होती. पण आम्ही गेलो त्यावेळी सीझनचा भर ओसरला होता, त्यामुळे आम्ही उतरलो त्याच घरात त्यांचीही सोय झाली. आम्ही त्या छोट्याशा मुक्कामात हॅम्लेट, रोमिओ अँड ज्युलिएट आणि 12th नाईट ही 3 नाटकं पाहणार होतो. आम्ही तिथे पोहोचण्यापूर्वीच ब्रिटिश काउन्सिलनं आमची तिकीटं पोचवलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रदक्षिणेला निघालो. पहिलं दर्शन घ्यायचं ते शेक्सपियरच्या समाधीचं. छोटासा हा गाव, त्यामुळे वाहन शोधणं वगैरे दगदग नव्हती. हातात नकाशे होते, रस्त्यात कोपऱ्या कोपऱ्याला पाट्या होत्या, त्यामुळे कुणालाही न विचारता आम्ही वाट काढीत निघालो. आमच्या लँडलेडीनं साऱ्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल आम्हाला नीट समजावून सांगितलं होतं. ही वेल्श बाई 30 वर्षापूर्वी लग्न होऊन या गावी नांदायला आली. 30 वर्षापूर्वीच तिचं लग्न झालं हे ऐकून मी जरा चकित झालो. टिकाऊपणा हा एव्हन नदीच्या पाण्याचा गुणच आहे की काय कळेना. बाई चक्क तिशीतली वाटत होती आणि 30 वर्षापूर्वी लग्न झालं म्हणून स्वतः आपल्या तोंडानं सांगत होती. म्हणजे इंग्लंडात कधीकाळी आपल्या इकडल्यासारखी पाळण्या बिळण्यात लग्न व्हायची की काय. गेली 30 वर्ष स्ट्रॅटफर्डच्या रंगभूमीवर अनेक नटांनी केलेला शेक्सपियर ही बाई पाहत आली होती. त्याबद्दल बोलत होती. विशेष म्हणजे त्या बोलण्यामध्ये विनम्रता होती. आम्ही आपले तिच्याशी बोलताना सकाळच्या नाश्त्यातच तिला मी नाटककार आहे, अंमलदार, तुझे आहे तूचपाशी वगैरे गोष्टी फेकून दिल्या होत्या. त्यामुळे माझ्याशी बोलताना ती अगदी आपल्यासारख्या नाटककाराला, नटाला असं पालपूत जोडूनच विनम्रतेनं बोलत होती. आणि पुढे पुढे ते शब्द मला मार्क अँटनीच्या बट ब्रूटस इज अन ऑनरेबल मॅन सारखे डसायला लागले. तिच्या सूक्ष्म अवलोकन शक्तीनं मात्र मी थक्क झालो. ऑलिव्हियरचा हॅम्लेट, गिलगुडचा हॅम्लेट, मायकेल रेडग्रेव्हचा हॅम्लेट आणि अनेक थोर नटांचा हॅम्लेट पाहून बाई एका अप्रसिद्ध तरुण नटांनी केलेल्या हॅम्लेटची तारीफ करत होती. या नटाचं नाव मी विसरलो. तिच्या मते बापाचा खून आणि आईचा पुनर्विवाह यामुळे व्याकुळ झालेला सुरा संतापाच्या भरात देखील त्या व्याकुळतेचा विसर स्वतःला आणि प्रेक्षकांना पडायला न लावलेला हा हॅम्लेट या महाभागांपैकी एकालाही दाखवता आलेला नाही. सारे हॅम्लेट शेक्सपियरचे आव्हान स्वीकारून आल्यासारखे येतात. हा हॅम्लेट पितृनिधनाचा शोक चेहऱ्यावर घेऊन आला होता. तो कृष्णमेघ त्याच्या चेहऱ्यामागून कधीही हलला नाही. त्या नटानं खरोखरीच असं काही रंगभूमीवर दाखवलं की हिच्याच मनाचा तो नाटक पाहताना चाललेला खेळ होता कुणास ठाऊक. परंतु हॅम्लेटच्या बाबतीत हे त्या खाणावळ चालवून जगणाऱ्या बाईला सुचतं. तिथे शेक्सपियर कुठे कुठे आणि किती किती खोल रुजला आहे याची कल्पना येऊन आपण थिजून जातो. मी तिला मायकेल रेडग्रेव्हबद्दल विचारलं. तिचं उत्तर फार सूचक होतं. ती म्हणाली, तुम्ही आता प्रत्यक्ष बघणारच आहात, तुमच्या डोळ्यांनी पहा आणि मग आपण बोलू. उंच घनदाट वृक्षांच्या राईत स्ट्रॅटफर्डचं चर्च उभं आहे. शेक्सपियरच्या जन्माची नोंद इथे झाली आहे. बेलिफाचं काम करणाऱ्या आपल्या बापाचं बोट धरून तो प्रार्थनेला आला असेल. यांना हॅथवेच्या चेहऱ्याकडे चोरून पाहत त्यानं इथेच न अतिचरामी अशी शपथ घेतली असेल. आज तिथेच तो चिरनिद्रा घेत पडलेला आहे. एका बेलिफापोटी जन्माला आलेला स्ट्रॅटफर्डचा हा विल्यम साऱ्या जगात आपल्या गावाचा, कुळाचा आणि भाषेचा उद्धार करून गेला. या वाङ्मय प्रभूच्या समाधीपाशी आपण उभे राहिलो की अवाक होतो. वास्तविक 4 चौघांच्या थडग्यासारखंच हे थडगं, पण त्याचं खरं स्मारक एव्हन नदीच्या काठी उभं आहे. तिथे शेक्सपियरचे शब्द वर्षातून 8 महिने देशोदेशींच्या प्रेक्षकांच्या अंतःकरणात लक्ष निनाद उमटवीत असतात. हजारो लाख डोळे तिथे पाणावतात. हास्याची उधळण होते, पण त्या चर्चच्या गंभीर वातावरणातलं ते त्या चिरनिद्रित महाकवीचं थडगं पाहिलं की वाटतं हा माणूस या एवढ्याशा बेटाला अपरंपार संपत्ती देऊन गेला. आज 3-4 शतकं त्या शब्द सोनियाच्या खाणीतून धन लुटलं जात आहे, पण त्या 52 कशी सोन्याला तसूभरही कस कमी झालेलं नाही. शब्दांची अमृत पुष्प व्हावीत तर ही अशी. एरवी मर्ढेकरांच्या भाषेत सांगायचं म्हणजे पांढऱ्यावर काळे करीत बसायचं. जन्माला यावं आणि शेक्सपियरच्या नाटकात काम करावं ही देशोदेशीच्या नटांची आणि नटींची महत्त्वाकांक्षा. अशा या माणसाच्या समाधीपाशी उभं राहिलं की नकळत आपले कर जुळतात. ज्ञानेश्वरांच्या समाधीपाशी पोचेपर्यंत मराठी मनाच्या अहंकाराचं वस्त्र गळून पडलेलं असतं. शेक्सपियरच्या समाधीनं नाट्याचा हा पंचमवेद पढू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या नगण्य माणसाची काय अवस्था केली हे शब्दांनी कसं सांगू. शेक्सपियरच्या समाधीला मनोमन प्रणाम करून मी तिथून निघालो. चर्चच्या मागल्या बाजूनं एव्हन नदी संथपणाने वाहत होती. तिच्या किनाऱ्यावर काही वेळ जाऊन स्वस्थ बसलो. हॅम्लेटचा हा प्रयोग दुपारी होता. इथे आठवड्यातून 2-3 वेळा दिवसातून 2-2 खेळ होतात. मायकेल रेडग्रेव्हची मी सकाळी मुलाखत घेणार होतो, परंतु दुर्दैवाने ती होऊ शकली नाही. त्याचं कारण कळल्यावर मला आश्चर्य वाटलं, एक प्रकारचा आदर वाटला. मायकेल रेडग्रेव्ह आणि त्याच्या जोडीची मंडळी यांनी आजवर हॅम्लेटचे अनेक प्रयोग केले असतील, परंतु लवकरच कंपनीचा मुक्काम मॉस्कोला होणार होता आणि दुपारी आणि संध्याकाळी असे 2 खेळ असताही सकाळी त्यांची हॅम्लेटची तालीम होती.
म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत 3दा हॅम्लेट नाटक होणार होतं. तपश्चर्या तपश्चर्या म्हणतात, ती याहून अधिक काय असते. दुपारी हॅम्लेट पाहताना तर माझी अश्रू नीर वाहे डोळा अशी अवस्था झाली. मायकेल रेडग्रेव्ह हा नट ऑलिव्हियर किंवा गिलगुड यांच्या तोडीचा मानला जात नाही, पण मी ऑलिव्हियरचा हॅम्लेट चित्रपटात पाहिला आहे आणि गिलगुडचा तबकडीवर ऐकला आहे. रेडग्रेव्हचा हॅम्लेट मला कुठेही उणा वाटला नाही. बोलण्या वागण्यात अशी काही विलक्षण मोहकता होती की शेवटल्या स्वीट प्रिन्स या संबोधनाची वाक्याला प्रचिती यावी. डोरोथी ट्युटिन नावाच्या नटीनं ऑलिव्हियाची भूमिका केली होती. बाकीच्या भूमिकाही अशाच तोलामोलाच्या नटानटींनी केल्या होत्या. सारा प्रयोग कसा सुंदर लयकारीने बांधल्यासारखा होता. प्रत्येकाच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात हमखासपणा होता. या क्षणाला प्रेक्षकांकडून जो प्रतिसाद हवा तो मिळवायचं कसब होतं. हे कसब परिश्रमानं साध्य झालेल्या सहजतेमागे खुबीनं दडवलं होतं. प्रकाश योजना आपलं अस्तित्व जाणवू न देता इष्ट परिणाम साधत होती. संगीत जाणीवेच्या पाठीशी लपून चारून सारी जादू पसरवित होते. कुठेही काही बेसूर नाही, बेलय नाही. असा नाट्यप्रयोग पाहताना आनंद झिरपल्यासारखा अंतःकरणात शिरत असतो. हॅम्लेटच्या मानानं रोमिओ ज्युलियट हा प्रयोग आधुनिक मराठी नाट्य समीक्षणातला टीकाकारांचा आवडता शब्द वापरायचा म्हणजे थिटा वाटला. कदाचित हॅम्लेटचा प्रभाव अधिक पडला असेल किंवा लेस्ली हॉवर्डचा रोमिओ डोक्यात बसला होता म्हणून असेल. मायकेल रेडग्रेव्हचा रोमिओ जमल्यासारखा वाटेना. डोरोथी ट्युटिन मात्र ऑफिलियापेक्षा ज्युलियट म्हणून अधिक गोड वाटली. नेहमीप्रमाणे ज्युलियटच्या नर्सचं काम करणारी नटी मात्र भाव खाऊन गेली. या नर्सचं पात्रच मुळी शेक्सपियरनं मोठं भाबडं आणि रुद्ध असं रंगवलं आहे. रोमिओ आणि ज्युलियटची रंगसज्जा मोठी आकर्षक होती. रंगमंचावर एकमेकांसमोर एक मजली गच्च्या उभ्या केल्या होत्या. जणू काय एकमेकांसमोर राहणाऱ्या मॉन्टेग्यू आणि कॅप्युलेट्स यांच्या वाड्यांचे दर्शनी भाग. मेजवानीचे वगैरे देखावे या पहिल्या मजल्यावर होत. प्रकाश योजनेची जादू तर होतीच. रंगमंचावर विविध स्तरांचा उपयोग छानच केला होता. अर्थात खुद्द लंडनमध्ये व्यावसायिक रंगभूमीला नाकं मुरडणारे लोक कमी आहेत असं नाहीत. दुर्दैवानं अशा उच्चभ्रू लोकांच्या मेळाव्यात जायचा प्रसंग आला. कॉकटेल पार्टी होती आणि यजमान होते लंडनमधल्या एका नाट्य शिक्षण संस्थेचे प्रमुख. तिथे जो समुदाय जमला होता त्यातली हिंदी आवृत्ती मुंबईला कोटातल्या हॉटेलातून हल्ली पाहायला मिळते. यात दाढी वाढवलेला एखादा 4-4.5 फूट उंचीचा चष्मेवाला तरुण, एखादा भलतेच रंगीबेरंगी कपडे घातलेला कळकट माणूस, एखादा उत्कृष्ट शार्कस्किनचा सूट घातलेला गृहस्थ हा बहुतेक त्यांच्या कॉफी आणि सँडविचेसचे बिल देतो. 2-3 पोरी, त्यात एखादी उगीचच हँडीक्राफ्टच्या कारखान्यात बनवल्यासारखी दिसणारी आणि त्यातल्या त्यात एक म्हणजे दुसरी बऱ्यापैकी, दुसऱ्या दोघीतली एक चष्मेवाली आणि बहुधा गालांवर पुटकुळ्या आलेली आणि तिसरी खांद्यावरचा पदर हातावर सांभाळणारी किंवा पातळ्यांच्या जाहिरातीतल्या चित्रांसारखी सारख्या पोजेस बदलत असणारी. ह्या लोकात बसण्याचं दुर्भाग्य ज्यांना लाभलं असेल त्यांना लंडनमध्ये त्या दिवशी त्या पार्टीला जमलेला गोतावळा कसा असेल हे कळेल. मी तर गुदमरलोच. एकच सुदैव, त्या दिवशी माझी आणि रिचर्ड सदनची ओळख झाली. या नाट्य स्थापत्याचा विशेष विचार केलेला वृद्ध गृहस्थ आहे. त्यानं माझ्याशी एकदम भरतावरच बोलायला सुरुवात केली. त्याचं म्हणणं, भरतानं रंगमंचाबद्दल इतक्या सुंदर सूचना केलेल्या असताना तुम्हा लोकांना परदेशी स्थापत्यशास्त्रज्ञांची मदत हवीच कशाला. नंतर एकदा मी लंडनच्या प्राच्यविद्या व आफ्रिकी विद्या मंदिरातून प्राध्यापक जोशांना भेटून भरताच्या नाट्यशास्त्रातला तो भाग मुद्दाम मिळवून वाचला. एका गुजराती प्राध्यापकांनी सुमारे 50 पानांचं ते पुस्तक इंग्रजीत परमेश्वरा प्रसिद्ध केलं आहे. हे पुस्तक वाचून भरताविषयी माझं मत काही फारसं चांगलं झालेलं नाही. मी सदन साहेबांना म्हटलं की भरताच्या काळानंतर हिंदुस्थान जरासा बदललं आहे असं मला वाटतं. हे खास इंग्रजी पद्धतीचं अधोविधान सदन साहेबांना पटलं असावं. त्यांनी मोकळेपणानं हसून पुन्हा केव्हा तरी बोलू असं म्हणून मला वाटेला लावलं. एरवी मात्र त्या पार्टीतलं संभाषण असह्य होतं. आपण चार्ल्स लॉटनचं पार्टी पाहिलेत का? शी भयानक. आम्ही मोर्चा लगेच दुसरीकडे वळवला. यंदा स्ट्रॅटफर्डला मायकेल रेडग्रेव्हचे खेळ चालले आहेत. मी पहिल्या चटक्यानंतर भीतभीतच जरा सुरुवात केली. रेडग्रेव्हला शेक्सपियर कळायला अजून एक 25 वर्ष लागतील. पुन्हा मी त्या गटातून निसटलो. ह्या मंडळींना लंडनच्या रंगभूमीवर चाललेलं एकही नाटक पसंत नव्हतं. विशेषतः पार्टी, फ्लॉवरिंग चेरी, 5 फिंगर एक्सरसाइज वगैरे लोकप्रिय नाटकांना ही मंडळी सारखी आपली वाढत्या वेळेबरोबर आणि रिकाम्या होणाऱ्या पेल्याबरोबर लाल 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 होत चाललेली नाकं अधिकाधिकच मुरडत होती. मला मुंबईतल्या नवनाट्यवाल्यांची गंगोत्री सापडली. सौभद्रापासून ते आजतागायतच्या लोकप्रिय झालेल्या यच्च यावत नाटकांना नाकं मुरडायचा जो अतिनव प्रयत्न चालला आहे त्याच्या जणू काय हेड हाफिसातच मी ह्या शिरलेलो होतो. माझा जीव अगदी गुदमरायला लागला. पण इंग्रजी व्यावसायिक रंगभूमी या ओरखड्यांनी घायाळ होत नाही. हौशी रंगभूमीवर यशस्वी ठरलेली नाट्यकृती ती लगेच स्वीकारते. बहुतेकांचं ध्येय प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आहे. कोणताही नवा प्रयोग असो, थिएटरात जमणाऱ्या अगर जमायला हव्या असलेल्या गर्दीचा विचार डावलून हे कार्य होत नाही. इंग्रजीत ज्याला शो बिझनेस म्हणतात
त्यात कितीतरी मनोरंजनाचे प्रकार येतात, त्यात काही चांगल्या साहित्यिक दर्जाचेही आहेत. एमिलीन विल्यम्ससारखा नट रंगभूमीवर चार्ल्स डिकन्स किंवा डिलन टॉमस म्हणून दाखवतो. एकदा शनिवारी दुपारी हे मार्केटमध्ये एक नाटक पाहून बाहेर पडलो. पिकॅडेलीच्या भागात बरीच थिएटरे आहेत. पूर्वी मुंबईला बॉम्बे थिएटर, बालीवाला, रिपन, व्हिक्टोरिया ही जशी नाट्यगृह जवळपास होती तशीच फिरता फिरता एका थिएटरवर ए बॉय ग्रोईंग अप अशी डिलन टॉमसच्या साहित्यकृतीवर आधारलेल्या खेळाची जाहिरात वाचली. लंडनमध्ये आयत्या वेळी तिकीट मिळणं मुश्किल. मनाचा धडा करून तिकिटाच्या खिडकीपाशी गेलो. तेवढ्यात एका गृहस्थानं आपलं 2 तिकीटं परत केलेली होती ते दिसलं. त्याच्यावर आम्ही लगेच झडप घातली. रंगमंचावर एक काळा पडदा होता आणि पियानोवर उत्कृष्ट संगीत वाजवलं जात होतं. काही वेळानं काळा बावळाटासारखा सूट घालून पांढऱ्या शुभ्र चमकदार केसांचा एक देखणा गृहस्थ आला. त्याच्या काखेत एक बाड होतं. प्रकाश वाढला आणि मध्यभागी डिलन टॉमस असं मोठ्या अक्षरात रंगवलेले शब्द आले. डिलन टॉमस हा सुविख्यात वेल्श कवी. विलक्षण जीवन जगलेला, अतिरिक्त मद्यपानामुळे आणि अमर्याद जीवन पद्धतीमुळे अकाली मृत्युमुखी पडला. हा असामान्य प्रतिभेचा कवी आणि लेखक. एमिलीन विल्यम्सनं त्याच्या वाङ्मयातून त्याच्या बाल्यापासून ते वयाच्या 70व्या वर्षी त्यानं लंडनच्या एका लँडलेडीच्या घराचा दरवाजा ठोठवल्यापर्यंतच्या हकीकतीचे भाग निवडून काढून साभिनय म्हणून दाखवले. कार्यक्रम 3 तास चालला होता हे घड्याळ पाहिल्यावर कळलं. 2.5-3 तासांचा अश्रूंचा आणि हास्याचा खेळ चाललेला होता. सुमारे 6 महिने रोज हा कार्यक्रम चालला होता आणि आम्ही गेलो त्या दिवशीही थिएटरमध्ये मुंगीला जागा नव्हती. आम्हाला केवळ नशिबानं तिकीटं मिळाली. खेळ संपला. अंधारात एमिलीन विल्यम्स कडप झाला आणि एका प्रकाश रेषेनं अक्षरं दाखवली, डिलन टॉमस. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. एमिलीन विल्यम्सनं प्रवेश करून उजवा हात त्या ठळक अक्षरांकडे नेत बोलता म्हटलं, हे माझं नाही, हे माझ्या दिवंगत मित्राचं आहे. बाणावलेल्या डोळ्यांनी प्रेक्षक उठले. 2.5 तास डिलन टॉमसचे शब्द आणि एमिलीन विल्यम्सची ती प्रेक्षकांपर्यंत पोचवायची हातोटी. या प्रकाराची तुलना करायचीच झाली तर जुन्या पट्टीच्या कीर्तनकारांची करायला लागेल. या प्रकाराची तुलना करायची तर ती त्यांच्याशीच, म्हणजे निजामपूरकर बुवा, कवीश्वर बुवा. केवळ या अस्खलित शब्द सामर्थ्यावर श्रोत्यांना रात्र रात्र तरंगत ठेवीत हीच किमया त्या एमिलीन विल्यम्सची. रंगभूमीवर एक घडीची खुर्ची याशिवाय काहीही नव्हतं. होती ती एमिलीन विल्यम्सची अस्खलित वाणी आणि डिलन टॉमसची अलौकिक प्रतिभा. व्यंकटेश माडगुळकरांनी आपल्या गोष्टी गावोगावी जाऊन का सांगू नये? त्यांची कथनशैली सुंदर आहे. त्यांच्या गोष्टीत गोष्टी आहेत, विनोद आहे, कारुण्य आहे, मनुष्य स्वभावाचे शेकडो हृद्य नमुने आहेत, असं मला त्या क्षणी वाटून गेलं. लंडनचा मुक्काम आवरत आला होता आणि आणखी नाटकं पाहता आली नाहीत याची हुरहुर होती. जी पाहिली त्यातलं प्रत्येक असामान्य होता अशातला भाग नाही. T.S. इलियटचं एल्डर स्टेट्समन पाहायला गेलो आणि संपूर्ण निराश होऊन परतलो. 5 फिंगर एक्सरसाइज नावाचं एका नव्या लेखिकेनं लिहिलेलं नाटक फारच परिणामकारक वाटलं. गिलगिडनं त्या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं. मी पाहिलेल्या जवळजवळ 50 नाटकात मला या नाटकाची रंगसज्जा फार आवडली. पाश्चात्य देशातली ही अभिवादनाची पद्धत मला फार आवडली. नाटक संपल्यावर प्रेक्षक टाळ्या वाजवून नटनटींना परत बोलावतात. एकदा, दोनदा नव्हे तर 10, 15 वेळा. तितक्या वेळेला पडदा वर खाली होतो आणि शेवटल्या अभिवादनासाठी यायची पद्धतही फार छान असते. आधी दुय्यम पात्र येतात, शेवटी नायक नायिका येतात. रोअर लाईक अ डव नावाचं एक विनोदी नाटक पाहायला गेलो होतो. त्यात नायिका प्रसूत होऊन तिला मुलगा झाल्याची बातमी येते आणि त्या पुत्रजन्म महोत्सवाबरोबर नाटक संपतं. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळी पात्र आली पण नायिका येईना. पुन्हा टाळ्या वाजल्या. चेहऱ्यावर बाळंतिणीचा थकवा घेऊन हातात लोकरी कपड्यात गुंडाळलेली नवजात बालकासारखी दिसणारी बाहुली घेऊन नायिका विंगेमधून आली आणि नायकांनी देखील सांभाळून ये ग, सांभाळून ये असं म्हणत तिला आणली. हे कर्टन कॉल्स किंवा आंग-कोर घेताना नटनटी काही गमतीही करतात. चार्ल्स लॉटन 5व्या-6व्या टाळीनंतर निम्मा पडदा खाली आल्याबरोबर टुणकन उडी मारून पळाला. तेवढ्यात पडदा वर गेला आणि भयंकर चपापल्यासारखं दाखवून पुन्हा गंभीरपणानं त्यांनी टाळ्यांचा स्वीकार केला आणि प्रेक्षक त्याच्यावर आणखी खुश झाले. प्रेक्षकांच्या ह्या लाडक्या नटांच्या आणि नटींच्या भाग्याचा देवांनीही हेवा करावा. बाकी कलावंताला दाद द्यायची प्रत्येक देशाची एक वेगवेगळी पद्धत आहे. आपल्याकडे मैफिलीत पहिल्या सभेच्या होकाराबरोबरच बुवांच्या मनात श्रोत्यांच्या रसिकतेची कुंडली मांडली जाते. गळ्यातून सुंदर जागा गेली आणि समोरच्याच्या माना जर का हल्ल्या नाहीत तर आपले तमाम बुवा माना टाकतात. आपल्या संगीतातील ही देवाणघेवाण आवर्तना गणिक नव्हे तर मात्रे गणिक चाललेली असते. कारण आपण वाहवा देत नाही, आपली वाहवा जात असते. गाण्यात माना कधी हलवायच्या असतात हो, असा एक केविलवाणा प्रश्न विचारला जातो.
अशा मंडळींची पाश्चात्य देशात चांगली सोय आहे. तिथे गायन वादन कलाच निराळी आहे, श्रवण कलाही निराळी आहे. मैफिल रंगवायची जबाबदारी तिथे जाणकार श्रोत्यांवर अजिबात नाही. कधी कधी अशा मैफिलीत आपल्याला गुदमरायला होतं. एका असामान्य वादकाच्या मैफिलीत मला असा अनुभव आला होता. लंडनचं वास्तव्य आटपत आलं होतं. टेलिव्हिजनचा शिक्षणक्रमही संपला होता आणि त्याच दिवशी पॅरिसमध्ये 2 महिने त्याच अभ्यासासाठी म्हणून युनेस्कोने एक शिष्यवृत्ती दिल्याचं कळवलं होतं. रात्री यहुदी मेनुहींचं व्हायोलिन ऐकायला लंडनच्या फेस्टिवल हॉलमध्ये जायचं होतं. लंडनच्या मुक्कामात मी पाश्चात्य संगीताच्या फारशा मैफिली ऐकल्या नाहीत. एक तर पाश्चात्य संगीतात मला अजिबात गम्य नाही. ते संगीत ऐकताना फक्त मेलडीच्या भागात मन गुंतं आणि मधूनच भारतीय संगीताशी सुंदर साम्य आढळलं तरच अंतःकरणात काहीतरी सुसंवादितत्व निर्माण होतं. संध्याकाळची दिवेलागणी झाली होती. हिवाळ्यात 3:30-4 वाजताच वास्तविक दिवेलागणी होते, परंतु ही घड्याळातली संध्याकाळ होती. टेम्स नदीच्या काठी असलेल्या त्या प्रचंड रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये आम्ही तासभर आधीच पोहोचलो. टेम्स नदी रात्री इतकी सुंदर दिसते याची कल्पना नव्हती. बाकी मोठ्या शहरातून वाहणाऱ्या नद्या रात्रीच पाहाव्यात. बकालपणा लपवायला काळोखाची बरीच मदत होते आणि उरते केवळ नदीत उमटलेलं दिव्यांचं प्रतिबिंब. दिव्यांनी पंक्चरलेली रात्र अशा वेळी आकाशातल्या चांदण्यांशी स्पर्धा करते. फेस्टिवल हॉलच्या आसपास सुंदर हिरवळी आहेत आणि त्या अगदी नदीच्या काठापर्यंत जातात. बोटीच्या डेकवर बसल्यासारखं वाटतं. काठावर बाकं ठेवलेली आहेत. 5-6 फूट उंचीवर ही बाकं ठेवलेली आहेत. वर जायला वळणदार पायऱ्यासुद्धा आहेत. आम्ही रिकामं बाक शोधायला लागलो. जवळजवळ सगळी बाकं प्रणयी युग्मांनी शृंगारलेली होती. संध्याकाळच्या त्या प्रशांत वेळी दिव्यांच्या लक्षमाळा अंगाखांद्यांवर रुळवीत वाहणारी ती टेम्स आणि तिच्या काठी चालणारं ते प्रियाराधन, जवळच्या टुमदार मद्यालयात माफक मद्यसेवन, त्यानंतर फेस्टिवल हॉलमध्ये जाऊन अभिजात संगीतात घडणारं अवभृत स्नान. नदीच्या काठानं मैलभर चालून देखील रिकामे बाक मिळेनात. काही बाकांवर तर 2-2 जोडपी एकमेकांच्या अस्तित्वाची दखल न घेता वळचणीतल्या कबुतरांसारखी बसलेली होती. यहुदी मेनुहींच्या कार्यक्रमाला अजून बराच अवकाश होता. आम्ही मनाचा धडा करून एका अर्ध्या बाकाचा ताबा घेतला. अवघ्या 2 फूट अंतरावर एक तरुण आणि तरुणी गुजगोष्टी करत होती. त्या दिशेची देखील दखल न घ्यायचा मी कसून प्रयत्न करीत होतो. 2-4 मिनिटातच प्रकरण असह्य झालं आणि आम्ही तिथून उठून उपाहारगृहाच्या दिशेनं निघालो. 10-15 मिनिटातच ते जोडपं तिथे आलं. आमच्यासारखीच त्यांनी कॉफी मागवली आणि अहो आश्चर्यम, कॉफी पिऊन झाल्यावर त्या इंग्रजी मदनानं आपल्या खिशातून 6 पेनी टिकवल्या आणि त्या इंग्रजी रतीनं पर्समधून स्वतःच्या कॉफीचं बिल भागवलं. काही क्षणांपूर्वी वाहत्या तमसेच्या साक्षीनं एकमेकांसाठी प्राण देण्याच्या भाषा करणारे ते प्रणयी युग्म दुसऱ्याच्या 6 पेनी द्यायला काही राजी नव्हते. फेस्टिवल हॉल 2000 माणसांनी तुडुंब भरला होता, पण ही माणसं कशी पावलांची चाहूल न लागू देता आपल्या जागी बसत होती. चारी बाजूनी श्रोते बसतात आणि मधल्या मंचावर गायक वादक असतात. आम्ही 5-7 मिनिटं आधीच गेलो होतो. माणसं येत होती. आमची तिकीटं 15-15 शिलिंगांची असूनही आम्ही दुसऱ्या मजल्यावर होतो. काही वेळाने दिवे मंदावले आणि पिवळ्या फुलांनी सुशोभित केलेल्या मंचाच्या दिशेनं यहुदी मेनुहीन आणि त्यांची बहीण यांनी प्रवेश केला. यहुदी मेनुहींची बहीण आपल्या भावाला पियानोची साथ करते. प्रेक्षकांनी उठून उभे राहून मेनुहींचं स्वागत केलं. हा मान आपल्याकडे फक्त राजकारणी पुढाऱ्यांनी राखून ठेवला आहे. त्यानंतरच्या 2 तासात मेनुहींनं सारा फेस्टिवल हॉल तमसेच्या तीरावरून उचलून आकाशगंगेच्या काठी नेऊन ठेवला. इंग्रजी संगीतातलं मला काहीही कळत नसून या साऱ्या श्रोत्यांप्रमाणे मीही भारावून गेलो. अधूनमधून एखादी सुंदर स्वरमाला परिचयाची वाटून तोंडून 1-2दा आहा असे उद्गारही आले. शेजारच्या साहेबानं बांध वळवून पाहिलं आणि मी उगीचच ओशाळलो. व्हायोलिन या वाद्याला नाजूक स्वरवेलीपासून ते वादळापर्यंत काहीही उभं करता येतं हे त्या दिवशी मला कळलं. आपल्याकडल्या व्हायोलिन वाजवणाऱ्यांच्या गजांची किचकिच अधिक ऐकू येते. हे वाद्य आम्ही वाजवलं पण ओळखलं नाही असं मला वाटलं. एवढ्या विशाल स्वरमंदिरात मायक्रोफोनच्या मदतीशिवाय यहुदी मेनुहींनी व्हायोलिन वाजवलं होतं, पण स्वर स्वच्छ ऐकू येत होता. हा फेस्टिवल हॉल म्हणजे वास्तुशिल्पानं संगीत कलेला दिलेला मोलाचा नजराणा आहे. या हॉलचं वातावरण असं काही सुरेल की सामान्याच्या हातून देखील असामान्य स्वरशिल्प निर्माण होऊन जातं. वास्तविक बाहेरून हा हॉल विमानांच्या हँगरसारखा दिसतो. अंतरीची कळा मात्र निराळीच आहे. तिथल्या ऑर्गनच्या प्रचंड पाईप्स पाहून तो ऐकायची इच्छा बळावली, पण योग मात्र आला नाही. यहुदी मेनुहींचं व्हायोलिन ऐकताना स्वरात न्हावून निघाल्यासारखं वाटलं. मात्र अजाणत्या मनाला हे कळेना की त्या मेनुहींच्या स्वरांचा परिणाम किती आणि फेस्टिवल हॉलच्या वातावरणाचा किती. वास्तविक इंग्लंडमधल्या मुक्कामात इतकी नाटकं पाहिली, किती नामवंत नटांचं कसं पाहिलं, रंगभूमीवर थक्क करून टाकणारे देखावे पाहिले,
पण अंतःकरणात उमटले ते दृश्य मात्र त्या पिवळ्या फुलांच्या ताटव्यात काळासूट घातलेला तो देखणा मेनुहीन, गुलाबी रंगाचा झगा घालून काळ्याशार पियानोच्या पांढऱ्या शुभ्र पट्ट्यांवरून लिलेनं आपल्या गुलाबी अंगुलीचं नर्तन करणारी त्याची बहीण आणि मागल्या बाजूला पार फेस्टिवल हॉलच्या 3 मजली छतापर्यंत पोचलेल्या ऑर्गनच्या त्या सोनेरी पाईप्स. त्या भव्य वास्तुतुल्य गर्भागाराची किमया अद्भुत आहे. आयुष्यभर धन्य धन्य वाटावं असेही क्षण असतात. एडिंबराच्या किल्ल्यावरच्या बुरुजावर दूरवर काजव्यासारखा अंधाराला हलवून गेलेला तो बॅकपाईप वाजवणारा हायलँडर, काल प्रवाहाखाली नेऊन गतीचा विसर पडायला लावणारा हा यहुदी मेनुहीन, हे कलावंत असंख्य अंतःकरणाच्या गुहांमधून अशी काही चित्र काढून जातात की त्या सामान्य गुहांना अजंठ्याचं वैभव प्राप्त होतं. विसाव्याच्या क्षणी आपले आपणच आत डोकवावं आणि तृप्त होऊन जावं. इंग्लंडमधला मुक्काम आटोपताना दुःख होत होतं ते अशा अनेक थोर कलावंतांच्या कलादर्शनाला यापुढे मुकणार ह्याचं. ही माणसं काही निराळ्याच मातीची आहेत. युद्धकाळात आकाशातून बॉम्ब बरसत होते, पण ओल्डविकमधलं नाटक बंद नव्हतं. तिथल्या एका नटाशी गप्पा मारित होतो मी. म्हटलं, बॉम्ब हल्ला होताना तुम्हाला भाषणं सुचत कशी होती? तो म्हणाला, छे, भाषणं बिषणं विसरत नव्हतो, फक्त या शिंच्या बॉम्ब गोळ्यांचा आवाज फार मोठा होत असे. आम्हाला संवाद ओरडावे लागत, बस. बॉम्ब विरुद्ध त्याची ही एवढीच कंप्लेंट. समोरच्या मृत्यूला नाटक करून दाखवणारा हा इंग्रज. साक्षात यमदूत देखील साहेबाला उचलायच्या आधी अपॉइंटमेंट घेऊन दारावरची घंटी वाजवून आपल्या नावाचं कार्ड पाठवून हॅट आणि छत्री कोपऱ्यातल्या स्टँडवर ठेवून येत असेल आणि तो मिनिटभर आधी आला तर साहेबाचा बटलर त्याच्यापुढे सकाळचा टाइम्स टाकून मिनिटभर वाट पाहायला लावित असेल.